सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. शेतकऱ्यांना न्याय द्या म्हणत सभागृहात घोषणाबाजी. मुरगुडमध्ये तहसीलदारांच्या कार्यक्रमात आंदोलन. प्रशासनाविरोधात संताप व्यक्त. सर्जेराव भाट, कोल्हापूर प्रतिनिधी, मुरगुड. चिमगाव येथील भारमल नगर रस्त्याच्या वादाने शुक्रवारी तीव्र स्वरूप धारण केले असून मुरगुड येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमात आंदोलक शेतकऱ्यांनी थेट सभागृहात प्रवेश करून जोरदार घोषणाबाजी केली. रस्ता झाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय द्या, अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कार्यक्रमादरम्यान तहसीलदार अमरदीप वाकडे यांचे भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी सभागृहात प्रवेश केला. अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ कार्यक्रमात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत रस्त्याच्या प्रश्नांवर तातडीचे निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत संयम राखण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण कायम होते. त्यानंतर आंदोलकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. चर्चेनंतर आंदोलकांनी तहसीलदारांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान चिमगाव येथील गट क्रमांक 330, 329 आणि 341 मधील रस्ता विस्ताराच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. एका बाजूला काही शेतकऱ्यांनी रस्ता विस्तारासाठी उपोषण सुरू केले आहे, तर दुसऱ्या बाजूला संबंधित रस्ता 2020 मधील तहसीलदारांच्या आदेशानुसार आधीच मोकळा व डांबरी असल्याचा दावा करत काही शेतकऱ्यांनी प्रतिउपोषण सुरू केले आहे. प्रतिउपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्यासाठी यापूर्वीच सुमारे 10 गुंठे जमीन देण्यात आली आहे. आता नव्याने रस्ता विस्ताराची मागणी केल्यास आणखी 4 गुंठे जमीन बाधित होणार असून त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार असून त्यामुळे पुन्हा जमीन देणे शक्य नसल्याची भूमिका संबंधित शेतकऱ्यांनी घेतली आहे. या प्रकरणात काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडून राजकीय दबाव टाकून धमकावले जात असल्याचा आरोप करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.